ताई म्हणाले होते ना मी तुला, ही मंजिरी तुला बघू शकते. मंजिरी, तुझं सत्य मी ताई समोर आणलंच शेवटी. मीरा, बरं केलंस ग. नाही, मी पण ना ही लप्पाछप्पी करून कंटाळले होते. आता मी सगळं कबूल करणार आहे, अगदी सगळं. अंबिका, मीरा म्हणते ते खरंय. मीच मायाला सांगितलं होतं तुला मारायला. हे बघ, आजपर्यंत तिने तुला जे काही सांगितलंय ना ते सगळं खरंय अंबिका. अगं तुलाच काय, मी वेदाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवशी या घरात येऊन तुमचा तो भिकारडा बाप जे काही बोलला ना त्याच्यातला शब्द शब्द खराय. आणखी गंमत सांगू, तुझ्या आईला पण मीच मारलंय. आणि ती मीच आहे जिने तुला तुझ्या कुटुंबापासून लांब केलं. सगळं मी केलंय, सगळं सगळं मी केलंय. ताई पाहिलंच ना तू, या बाईने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं ग. बोल ना काहीतरी. ताई, तुझ्या डोळ्यांनी बघतेय ना या मंजिरीचं खरं रूप तू. हा ताई, 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 अगं मी काय बोलतेय ऐकतेस ना तू. ताई, ताई, ताई अगं बोल ना, बोल ना काहीतरी. ताई, बघितलंस ना या बाईने काय केलंय ते. मग शांत काय ताई, बोल ना काहीतरी. ताई, मूर्ख समजतेस मला. मीरा, गाठ माझ्याशी आहे. तुम्ही दोघींनी खूप चांगला प्रयत्न केलात. हा, पण उपयोग काय झाला? शून्य. आता तुझी ही मोठी बहीण आहे ना, रात्रभर अशीच राहणार आहे. नाही म्हणजे तू प्रयत्न करून बघ. बघ तुझ्या आर्त हाकांमुळे ती नॉर्मल होते का. नक्की प्रयत्न कर. हा, बघू तुझ्या प्रेमात किती ताकद येते. ताई, ए ताई, ताई बोल ना. ताई, ताई मी तुझ्याशी बोलते. ताई बोल ना ग. ए ताई, ताई, मीरा, काय कुठे होतीस तू? इथेच होते. मीरा, मी अख्ख्या घरात शोधलंय तुला, तू कुठेच नव्हतीस. ते मागच्या गार्डन मध्ये झाडांना पाणी देत होते. झाडांना पाणी देत होतीस की तुझ्या बाबांना? हे बघा, बाबा आता घरात नाही आहेत.
आणि आता बाबा कुठे आहेत ना हे मला खरंच माहित नाहीये. मग खरं खरं सांग, तू होतीस कुठे? काकांचा फोन आला होता. इथे बोलता आलं नसतं. मीरा, तू आत्ता म्हणालीस की तू झाडांना पाणी देत होतीस. फोनवर बोलून झाल्यावर तेच करत होते. वेदाचे बाबा, मी तुमच्या आईलाच भेटायला गेले होते. सॉरी, मी खोटं बोलले तुमच्याशी. पण लवकरच खरं सांगायची वेळ येईल, नक्की येईल. मी करते. का? मी केलं तर प्रॉब्लेम आहे? झालं. छान दिसतीयस. ग्लो करतीयस. सणवार साजरे करताना माणूस आनंदी असतो, म्हणून कदाचित चेहऱ्यावर ग्लो येत असेल. मला पण हेच म्हणायचंय. हीच जादू असते सणांची. सणवार असले ना तर आपण मतभेद विसरतो, रुसवे फुगवे विसरतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. आता तुला बघून असं वाटतच नाही की आपल्यात मतभेद. अहो, पण ते आपल्या मानण्या न मानण्यावर असतं. नाही. युअर रॉंग. ते आपण कोणाला आपलं मानतो ह्यावर आहे. आता तू मला आपलं मानतेस, मी तुला आपलं मानतो. म्हणून हे जे काही चालू आहे ना, ह्याच्या नंतर सुद्धा, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण कायम एकत्र असू. एक विचारू का? विचार. तुम्ही कायम माझ्यावर असाच विश्वास ठेवाल ना? हो, कायम. सत्य समोर आल्यावर पण असाच विश्वास ठेवाल? इतकंच प्रेम कराल माझ्यावर?